शत्रु समान मानावे एके परलोकी करावे कीर्ती तुम्ही शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा प्रताप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सगळी देणे कैसे असे सकळ सुखाचा त्याग करून साधियो योग राज्य साधनाची जवळ कैसे करावे या भूमिकावे विशेष तरी जमावे पुरुष या उपक्रियाचा विशेष काय यावे तव शौर्याचा एक अंश दे तव शौर्याचा जा स्पर्श दे तव तेजाचे हिरण्यरंगे जीवनातला एक दे आदित्य तुला दिशा रूपदुलना पूर्ण सोपान पद नामया मुझे भारत वासुवादी तिरभावत महामंत्राय नमः शतसाधा जया सुखेने नवेस्ते चाला देशराजाच्या अभावी शिवाजी रघुराष्ट्र मंत्र प्रभावी कुंडली मौर्यदेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु महाराज की जय औरंगजेबाने अत्यंत महत्वाची कामगिरी म्हणून मिर्झा राजांच्यावर शिवाजी महाराजांच्या पारिपत्याची निमोड करण्याची कामगिरी सोपवली आणि मिर्झा राजे दिल्लीतून निघाले असा भाग आपण पाहत होतो का मिर्झा राजे निघाले त्याची तारीखही काल विचार केला आपण नाही 9 जानेवारीला हंडियापाशी नर्मदेचा घाट ओलांडला मिर्झा राजे दिल्लीतून ते निघाले 29 ऑक्टोबर 1664 औरंगजेबाचा वाढदिवस आहे त्या दिवशी त्यांना फरमान रुजू झालं ते तिथून नंतर काही दिवसांनी हलाले असं म्हणू आपण हल्ले इकडून बातम्या येत आहेत शिवाजी महाराजांना पण शिवाजी महाराज स्वस्थ राहिले नाही याच काळात शिवाजी महाराजांनी आई साहेबांची तुळा केली तारीख 6 जानेवारी 1665 म्हणजे आपण मिर्झा राजे येणार म्हणून शिवाजी महाराज वाट पाहत नाही बसले जे कृत्य करायचे धर्माचरण करायचं आहे किंवा ग्रहणाची पर्वणी साधायची आहे ते शिवाजी महाराजांनी केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार करताना अनेक लोक अनेक अर्थाने विचार करतात बहुतेक त्याचा एक पाय कपाळला काय झाले शिवाजी महाराज मुहूर्त पाहत नव्हते शिवाजी महाराज पूजा करीत नव्हते शिवाजी महाराज धर्म मानित नव्हते असा शिवाजी महाराजांच्या बाबतीत वारंवार निधर्मी लोकांचं बोलणं असतं लिहिणं असतं वागणं असतं पण ते साकल्याने शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करीत नाहीत असं म्हटलं पाहिजे कारण कितीतरी उदाहरणं अशी आहेत की शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीत धर्माचरणाची गोष्ट आपल्याला लक्षात येते शिवाजी महाराज धर्माचरणाच्या बाबतीत काटेकोर आहेत असं म्हणता येईल अशी अनेक उदाहरणं आपल्याला लक्षात येतात त्यातले मी काही गोष्टी बोलून गेलोय उदाहरणार्थ सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम करताना शिवाजी महाराजांना अवचित बांधकाम करता आलं असतं केलं असतं पण शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा काय केलं गणपती पूजन केलं स्वस्ती वाचन केलं विष्णुपदाचं पाऊल खोदलं त्याची पूजा केली मोर्याचा धोंडा नावानं ते अस्तित्वात आहे अजूनही ते ठिकाण आपल्याला पाहता येतं दर्शन करता येतं शिवाजी महाराजांनी पुढं आपल्या राजगड किल्ल्याचं बांधकाम सुरू करीत असताना सुवेळा माची असं किल्ल्याच्या एका माचीचं नाव आहे ते सुवेळाचा अर्थच काय सुवेळा चांगली वेळ पाहून सुरुवात केलेली या माचीच्या बांधकामाला सुरुवात करीत असताना गणपती पूजा केली त्या माचीच्या सुरुवातीला तटामध्ये गणपती आहे पूजा केलेला अजूनही तो गणपती आहे पाहता येतो कदाचित शिवाजी महाराजांनी सपत्नीक म्हणजे
येसुबाई आणि शिवाजी महाराजांनी एकत्रित बसून पूजा करून सुरुवात केलेला असावा. अगदी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या पुण्यातून सुरुवात केली त्या पुण्यालाही कसब्याच्या गणपतीची शिवाजी महाराजांनी सुरुवातीला स्थापना केली आणि गावाची उभारणी केली. म्हणजे प्रत्येक वेळी शिवाजी महाराज धर्माचरण करतात ह्या गोष्ट लक्षात ठेवायची. तसं ग्रहणाच्या बाबतीतही विचार करताना ग्रहणाची पर्वणी शिवाजी महाराज साधतात. ग्रहणाचा पर्व काळ या काळात जपजाप्य करावं किंवा अनुष्ठान करावं, दान करावं, अशा गोष्टीचं महत्व आपल्याकडे आहे. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं त्यातलं करतात. त्यातली इथं ग्रहणाची पर्वणी शिवाजी महाराजांनी साधली असं म्हणायला हरकत नाही. आईसाहेबांची तुळा केली. अजून एका ग्रहणाचा उल्लेख असा आहे की शिवाजी महाराज ग्रहणाची पर्वणी म्हणून समुद्र स्नानाला गेलेले आहे. म्हणजे हे विषय लक्षात ठेव. इंग्रज वकील शिवाजी महाराजांना भेटायला आला. तो रायगडच्या पायथ्यापाशी आला आणि महाराज आहेत नाही चौकशी केल्यावर त्याला खालीच थांबवून घेतलं. त्यावेळेस रायगडावरतीच काय कोणत्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या शिस्त जशी आहे तसंच तिथं पण आहे. लगेच आला की किल्ल्यावर गेला असं होत नव्हतं. रायगडाच्या मागे सुमारे 20 किलोमीटरवर, आता महाड 22 किलोमीटरवर आहे, पण महाडच्या पुढून एक गाव आहे, नातं नावाचं गाव आहे. नाते गावात खिंड आहे आणि खिंडीतनं रायगडाकडे जावं लागतं. तर या खिंडीत माणसाला अडवलं जायचं, चौकशी केली जायची. कोण आलाय, कुठून आलाय, कशासाठी आलाय, खरंच त्याचा काही आहे का, या सगळ्या गोष्टीचा शहानिशा केला जायचा. आणि मग त्याला रायगडाकडे पाठवलं जायचं. शहानिशा कसा करायचा, काही काम घेऊन रायगडावर आलाय तर गावच्या पाटलाचं पत्र पाहिजे, ह्या स्वराज्यातला अमुक अमुक ठिकाणचा आमच्या गावातला रहिवासी आहे आणि याला रायगडावरती हे काम आहे, पत्र घेऊन यायचं. आणि मग रायगडावरती त्याला जायला मिळायचं. रायगडावरती म्हणजे एकदम किल्ल्यावरती सुद्धा नाही. आता जिथं रायगडाचा मध्य आहे किंवा ज्याला माची रायगड म्हणता येईल असं स्थान आहे, तिथं जाऊन त्यांनी थांबायचं. तिथून चौकशी करायची. म्हणजे पाचाळ नावाचं जे गाव आहे तिथं जिजाऊ साहेबांचा वाडा आणि समाधी आहे. तिथं कायम 5,000चं लष्कर या वाड्यापाशी असायचं. आणि मग रायगडाची वरची दळणवळण करणारी जी काही व्यवस्था आहे त्याच्याशी संपर्क करायचा. गडावरून निरोप आला, हा असा असा माणूस अमक्या अमक्या कामाला आलाय म्हणून खालून वर पाठवलं, चिठ्ठी पत्र किंवा निरोप, वरून त्याला या म्हणून पाठवलं तरच प्रवेश, नाहीतर गडावर जाता येत नव्हतं. तिथंच थांबायचं जोपर्यंत वरून संमती येत नाही तोपर्यंत. आणि मग कामासाठी वर गेल्यावर वरचं काम करावं, मग पुढे जावं असा भाग. तसं सगळ्या गोष्टीत शिवाजी महाराजांचं आहे. राजगडावर असंच असावं. राजगड तर फार विलक्षण आहे. रायगडाला एक दार म्हणजे महादरवाजा, एक दार असू नये किल्ल्याच्या गणिताप्रमाणे शिवाजी महाराजांनी विचार सांगितलेला आहे. म्हणून दुसरं वाघ दरवाजा आहे आणि तिसरा एक चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा फारसा रायगडावरचा कोणाला माहित नाही, जाता येत नाही, दुर्मिळ आहे ते. टकमक कड्याच्या पोटापाशी चोर दरवाजाची दिंडी आहे, तिथून खाली उतरता येतं. पण रायगड असा आहे तसंच राजगड विलक्षण आहे. 3 माच्या आहेत आणि प्रत्येक माचीला दोन्ही बाजूला दार आहे. म्हणजे दोन्हीकडून उतरता येतं, चढता येतं अशी दार आहे. 6 ठिकाणावरून राजगडावरून वरती येता येतं गडात. त्यात पुन्हा बारी किल्ला वेगळा. एका किल्ल्याला एका तटाला म्हणजे जसा किल्लेदार असतो तसा तटाला तट सरनौबत या नावाची एक व्यक्ती नेमलेली असायची कारभारी. त्या तटाचं सगळं काम त्याच्याकडं. म्हणजे रोजची गस्त आणि पावसाळ्यातली स्वच्छता, झाडं झुडपं उगवणे, ते छाडून काढणे, त्या तटावर येणारे रस्ते स्वच्छ ठेवणे, हे काम त्याचं. खालच्या गावातली गस्त त्याची. या राजगडाला 36 गावाचा घेरा आहे. राजगड जर फिरायचं असेल तर 36 गावातून फिरून यावं लागतं. रायगड प्रदक्षिणा करता येते तशी राजगड करावी लागते, करायचं येते. पण राजगड प्रदक्षिणा एवढी सोपी नाही. या 36 गावातून फिरायचं म्हणजे कमी 5-6 दिवस तरी लागली पाहिजे. एवढं मोठं काम आहे. 2-4 डोंगर चढायचे, 2-4 डोंगर उतरायचे असं आहे. म्हणजे किल्ल्याचं बांधकाम करीत असताना सुवेळा माची बांधली हा भाग पाहिला, तो किल्ला विलक्षण बांधला हा भाग पाहिला. आणि कोणत्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी देवतेची स्थापना केलेली आहे. तुम्ही पहा रायगडावरती प्राचीन पुरातन देवता आहेत ते तशीच ठेवले आहेत, काढले नाही. पण नवीनही देवांची स्थापना केली आहे. जुनं रायगडावरचं स्थान कोणचं आहे तर शिरकाई भवानीचं स्थान रायगडावर आहे.
पूर्वी रायगड शिर्क्यांच्या ताब्यात होता. त्यांनी आपली कुलदेवतेची तिथं स्थापना केली म्हणून तिला शिरकाय म्हणायचं. शिरकाय म्हणजे तुळजाभवानीच, तिची स्थापना आहे. शिवाजी महाराजांनी तसंच ठेवलंय. जगदीश्वर महादेव आहे, व्याडेश्वर महादेव आहे, याशिवाय म्हणजे मारुती तर आहेच आहे रायगडावरती, पण याशिवाय मारुती नुसता एक नाही, अनेक आहेत. हनुमान टाक्यावरती टाक्यापाशी मारुती आहे, हिरकणी कड्यावरती मारुती आहे, नाना दरवाज्यावरती मारुती आहे, जगदीश्वराच्या प्राकाराच्या समोर मारुती आहे, आणि स्थानिक सोमजाई आणि वाघजाई नावाच्या 2 देवतांचेही वरती ठाणे आहे. लहान लहान रायगडाचं सांगतोय. असंच राजगडावरती खूप आहे, मारुती आहे. आपले तानाजी मालुसऱ्यांचा राहण्याचा वाडा राजगडावर दाखवला जातो. जेव्हा राजगडावरती ते मुक्कामावर असायचे तेव्हा त्यांना राहण्यासाठी जी जागा दिलेली आहे सरकारातून, तो वाडा आहे. आणि त्या वाड्याच्या जवळपास मारुतीचं मोठं मंदिर म्हणजे आता नुसतं मोठा मारुती आहे. त्यावेळेस मारुती असेल, पार असेल किंवा कट्टा असेल, बहुतेक मारुती उघड्यावरच असतात. गावावरची शिववरची मारुती उघड्यावर असतात. मारुती राजगडावर आहे. तसं पद्मावती माचीवरती पद्मावती देवीचं देऊळ आहे, म्हणूनच त्या माचीला पद्मावती माची म्हणतात. एक महादेवाचं मंदिर आहे. बाले किल्ल्यावर राजगडाच्या ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. कोणत्याही किल्ल्यावर जावा, पुरंदरावर जावा, केदारेश्वर महादेव आहे, सिंहगडावरती जावा, महादेव आहे. म्हणजे कोणतंही स्थान देवाशिवाय नाही. मग शिवाजी महाराज देवभक्त होते की धर्मी होते याचा विचार आपण करायचा. समुद्रस्थानाला शिवाजी महाराज ग्रहणाची पर्वणी पाहून जातात. एका ग्रहणात शिवाजी महाराज दान धर्म करतात. याचा अर्थ शिवाजी महाराज ग्रहण पाळत असले पाहिजे, ग्रहणाचा विचार साकल्यानं करीत असले पाहिजे. अगदीच ग्रहण पाळत असले पाहिजेत म्हणजे काय म्हणतात त्याला, व्रतवैकल्य करीत असले पाहिजे, दान धर्म करीत असले ग्रहणाच्या पर्वणीचा, असा विचार करायचा. आता ते शिवाजी महाराजांनी केले. खरं तर स्वराज्य खेळायला 2 ग्रह राहू आणि केतू एकत्रित येत आहेत. मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान. पण शिवाजी महाराज या ग्रहण काळाची पर्वणी साधतायत. हे पण ग्रहणच लागलंय स्वराज्याला, त्याची पर्वणी, त्यासाठी पुण्यप्राप्ती. पुण्यप्राप्ती म्हणजे पुण्यप्राप्ती नुसते अशा अर्थानं नाही, दानधर्म. त्या हिशोबानं अनेक गोष्टी करतात. त्यात शिवाजी महाराज ह्या गोष्टी करतायत. आता मिर्झा राजे निघाले, नर्मदा ओलांडली. तारीख 6 जानेवारी तुळा झाली आणि तारीख 9 जानेवारीला मिर्झा राजांनी हंडिया घाटातून नर्मदा ओलांडून ती महाराष्ट्राकडे यायला, आजच्या महाराष्ट्राकडे, त्यावेळेसच्या दखनेकडे म्हणायचं. त्यावेळेस हिंदुस्थानचे 2 विभाग केल्यासारखे होते. एक दख्खन आणि उत्तर किंवा हिंदुस्थान म्हणायचं. दख्खन म्हणजे दक्षिण, अगदी महाराष्ट्रापासून सगळी राज्य म्हणजे दख्खन खालची, आणि महाराष्ट्राच्या वरची सगळी राज्ये आजच्या परिभाषेत म्हणजे उत्तर किंवा त्याला हिंदुस्थान म्हणायचं. शिवाजी महाराज मात्र आता दुसऱ्या गोष्टींचा विचार करतायत. मिर्झा राजे आलेत किंवा येत आहेत स्वारीवर म्हणून थांबत नाही, नर्मदा ओलांडली म्हणून थांबत नाहीत. आजही हिंदुस्थानचे आपल्या वैदिक परिभाषेत 2च विभाग आहेत, लक्षात ठेवा. जेव्हा आपण नित्य पूजा करायला बसतो किंवा कोणताही कार्यक्रम करायला बसतो तेव्हा पूजा करतो तेव्हा पहिल्यांदा संकल्प करतो, मी अमुक 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 देवाची षोडशोपचार पूजा करतोय, पंचोपचार पूजा करतोय, किंवा अमुक वास्तुशांती करतोय, अमुक अमुक कार्यक्रम करतोय. असे जेव्हा करतो तेव्हा संकल्प असतो, तेव्हा मी कोण आणि मी कुठं आहे. पंढरी क्षेत्रे, पण पंढरी क्षेत्रात कुठं आहे त्याचं वर्णन करताना नर्मदेच्या ऐवजी गोदावरीचा उल्लेख असतो. गोदावरी हा दक्षिण तीरे, गोदावरीच्या दक्षिण भागात, किंवा गोदावरी हा उत्तर तीरे, नाशिकच्या पलीकडे गेले की उत्तर भागात, असा संकल्प. गोदावरी म्हणजे माहिती आहे ना नदी, तिला अजून काय म्हणतात, बोला बोला, बरोबर, गंगाच म्हणतात तिला. दक्षिण गंगा नाही नुसतं, तिला मूळ गंगा म्हणतात. म्हणजे प्राचीन गंगा गोदावरीला म्हणतात, आणि नंतरची गंगा म्हणजे आता जी गंगा आहे ती नंतरची आहे. गोदावरीला गंगा म्हणतात. त्याचं कारण हे आहे की गंगा या अर्थाने आपल्या सगळ्या हिंदुस्थानात प्रचलित आहे, आणि उत्तरेतली गंगा म्हणजे आता जी गंगा आहे ती दक्षिण गंगा म्हणून आपल्या भारतातल्या दक्षिण भागात आहे म्हणून तिला म्हणायचं. पण जुनी गंगा म्हणजे गोदावरी.
गोदावरी इथंच उगम पावली इथंच निघते, पण गंगा जी आहे ती काय स्वर्गात आणली ना काशीला. म्हणजे भगीरथाने काशीला नाही, गंगोत्रीत आली. भगीरथ प्रयत्न केले, स्वर्गात जाऊन गंगेला प्रार्थना केली, माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी इथं पृथ्वीवर ये. ती म्हणले मी येते, पण मला धारण करणारा कोणीतरी आला तर ठीक आहे, नाहीतर मी ज्या वेगाने स्वर्गातून येईल त्या वेगाने एकदम पाताळात निघून जाईल. ती कोणीतरी अडवणारा त्या ताकदीचा पाहिजे. तिला गर्व झाला होता गंगेला, माझा वेग इतका प्रचंड आहे की कोणाला सोचणार नाही. पृथ्वीवर आले तर पृथ्वीचा सुद्धा छेद करून मी पाताळात लुप्त होईल. भगवान शंकरांनी सांगितलं मी तिला धारण करतो, येऊ द्या. भगवान शंकराची प्रार्थना केली. आज सोमवार आहे म्हणून शंकराची कथा आली असं म्हणा. रोजच शंकर ऐकतोय आपण. भगवान शिव म्हणजे शंकरच. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवराम तया बाधित क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष तया एकता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिवन निवारी कडे काळाचा देव. हा अभंग भगवान शंकराला जसा आहे तसं शिवाजी महाराजांना लावून बघा, सगळा तंतोतंत लागतो. एकनाथ महाराजांनी कदाचित उद्याच्या काळात पुन्हा शंकर जन्माला घेणार आहे म्हणून हा अभंग लिहिलाय का, अशी शंका इतकी येणे इतका अभंग शिवाजी महाराजांना लागू आहे. एका जनार्दनी शिव आणि निवारली कळी काळाचा देव, किंवा कोणचंही चरण घ्या. शिवात एकता प्रत्यक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष सगळ्या अर्थाने घ्या. शिव भोळा चक्रवर्ती, शिवाजी महाराज सामान्यपणाने स्वच्छ आहेत, सरळ आहेत, वाकडपणाने न वागणारे आहेत म्हणजे भोळे. त्याचे पाय हे आपलं झाला भाव, त्याचे पाय माझ्या चित्ती. ते चक्रवर्ती राजा आहे, सार्वभौम राजे झाले ना. मी केव्हा तरी शिवाजी महाराजांचा विषय कीर्तन करायचा जर आला तर हा अभंग तुम्हाला सुचवून दिलाय, लक्षात ठेवा. भगवान शंकरांनी सांगितलं येऊ द्या गंगा, आणि त्यांनी जटा सोडल्या आणि गंगा आली. जे आपल्या जटात गंगा अवतरण धारण केली. ते 10 दिवस असतात गंगा अवतरणाचे, आणि त्यात भगवान शंकरांनी जटेवर गंगा धारण केली. पण भगवान शंकरांनी धरलेली गंगा जटेतच धरली, जटा बांधून टाकली, गंगेला त्यातच बांधून टाकली. तिचा जो गर्व होता की माझा वेग कुणी सहन करू शकणार नाही, तो गर्व हरण भगवान शंकरांनी केला. शेवट तिचा जीव गुदमरायला लागला, मला बाहेर जायला रस्ता या म्हणून तिने विनंती केल्यावर तिला रस्ता दिला, आणि मग मस्तकातून शिवाच्या ती गंगा बाहेर पडायला लागली. शंकराचा शिवाचा विषय निघाला म्हणून एखाद्या बोलत गेलो आपण. आता हा राहू केतू शिवाजी महाराज सोचणार आहे किंवा त्याचं पारिपत्य करणार आहे. शिवाजी महाराज थांबत नाही, त्या अर्थाने विचार करतो. हे निघाले गोदावरी, गंगा, नर्मदा या विषयाने आपण पुढे विचार केला. नर्मदा ओलांडली, दखनीकडे यायला लागली. डोक्यात विचारांचं काहूर माजल्या राजांच्या. विचार कसले की आता आपण चाललोय दक्षिणेत चाललोय, परत केव्हा येईल सांगता येत नाही. वय आता 55च्या पुढे आहे. त्यावेळेस 55 म्हणजे खूप आहे. 55 म्हणजे एका वयाच्या अवस्थेचा हिसाब करता वार्धक्याकडं वाटचाल सुरू झालेला काळ आहे. तारुण्य संपतंय, वार्धक्याकडे आहे. हिंदुस्थानात आपण मान्यवर म्हणून ख्यातनाम आहोत, दिग्गज सेनापती म्हणून जग आपल्याला ओळखतं, कुठेही पराभव घेतलेला नाही आहे. मग आता शिवाजीराजाची मोहीम कशी करायची, त्याच्या विरुद्ध कोणती शस्त्र वापरावीत, कोणती अस्त्र वापरावीत, कोणते डावपेच करावे. कारण आजपर्यंत शिवाजीराजांनी काय काय केलंय त्याचा सगळा आढावा ते घेत आहे. अमुक माणूस आला त्याचा पराभव केला, अमुक माणूस आला त्याला मारून टाकला, अमुक माणूस आला त्याची बोटं तोडली, त्याचं पोट फाडलं, कुणाला कुठं मध्येच कैद केलं, कुणाला रात्रीत जाऊन छापा घालून खवासखानाचा विषय, शाहिस्तेखानाचा विषय, परिस्थिती, जागा, स्थान, सगळ्या गोष्टींचा विचार आहे शिवचरित्रात. बरं काय म्हणजे शिवाजी महाराज युद्धाची भूमी म्हणूनही विचार करतो ना, तेव्हा युद्धाची भूमी म्हणून कुठली भूमी तपासत पाहत नाही, बघत नाही. आपल्याला पाहिजे तशी भूमी ते निवडतात, माणूस तिथं आणतात. खवासखानाला रात्री अवचित, शाहिस्तेखानाला रात्री अवचित आहे, पण त्याच्या छावणीत जाऊन छापा घालतायत. खवासखानाला तो कोडाळात आहे, जंगलात आहे, तिथं जाऊन छापा घालतात. कारतलब खानाला तो जंगलातून चालत चाललाय, दिवसा डावळे आहे, तिथं जाऊन छापा घालतात. समोरची परिस्थिती आपल्याला कशी पूरक करून वापरता येईल याचा शिवाजी महाराज प्रत्येक वेळी विचार करतात. लक्षात घ्या, आहे ती परिस्थिती आपल्याला कशी फायद्याची आहे याचा विचार प्रत्येक वेळी आहे.
आणि याचा अभ्यास मिर्झाराजांच्या डोक्यात चालू आहे. शिवाजीराजांनी याचा पराभव कसा केला, याचा पराभव कसा केला, मग आपण कसं वागलं पाहिजे, कुठेही फसलं नाही कसं पाहिजे. शिवाजीराजांचे लोक वकील म्हणून भेटायला येतात आणि आपल्याला म्हणजे परक्याला फसवतात. सिद्धी जोहरला सांगितलं की मी आज रात्री किल्ला तुला देतो, येतो, भेटतो, आणि त्याच दिवशी त्याच रात्री पळून गेले. अफजल खानाला सांगितलं मी तुला भीतो, मी तुला भीतो, गाफील केलं, आणि अफजल खान भेटीला आला, मारला. दरवेळेस नवीन हिकमत काढताय, काय करावं, आपण कसं वागावं. मिर्झाराजांच्या डोक्यात विचार चालू, आपण काय केलं पाहिजे. अनेक उस्ताद आले, पण अनेक आले तशी माघारी गेले किंवा स्वर्गाला गेले. कदाचित मिर्झाराजाला अशी भीती वाटते की आपण आलो आणि आपल्यावर शिवाजीने असंच काही केलं तर, आपला पराभव झाला तर, आता एकानंतर एक गेले, आपली पाळी उद्या आहे, आपण कसं वागलं पाहिजे. बिचकून दचकून डोक्यात मिर्झाराजांचे विचार चालू आहेत, कसं वागलं पाहिजे. आपण त्याला तोंड देऊ, सगळं करू, पण उद्या आपलाच पराभव केला तर जन्मभर केलेल्या शिपाईगिरीची काय किंमत राहील. मग आपण कसं वागलं पाहिजे. मनात म्हणतायत शिवाजी मोठा दरोडेखोर आहे, पण हुन्नरबाज आहे, मर्दाना शिपाई आहे, अंगाचा खासा आहे. अफजल खान अंगे मारला, शाहिस्ते खानाच्या डेऱ्यात शिरून मारामारी केली. आपणास यश कैसे येईल, यश कसं संपादन होईल, विचार तिथं आहे. दिलेर खान पठाण 5000 लोकांनीशी आता मिर्झाराजाच्या छावणीत येऊन दाखल झाले. 5000 पठाण आहेत बरं का सगळे त्याची. पठाण म्हणजे अफगाणिस्तान, इराणच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा पठाण उल्लेख केला जातो. दिलेर खान ही हुशार आहे, कर्तबगार आहे, योद्धा आहे. तो 2 अर्थाने कामगिरी घेऊन आलेला आहे. त्याच्यावरची कामगिरी आहे ती 2 अर्थाने. दुहेरी जबाबदारी आहे औरंगजेबाने त्याच्यावर सोडलेली. पहिली जबाबदारी आहे ती शिवाजी राजाचा बिमोड करण्याची, त्यासाठी तो कटिबद्धच आहे. पण दुसरी एक जबाबदारी त्याच्यावर आहे, कोणची. दुसरी जबाबदारी आहे मिर्झा राजावर लक्ष ठेवण्याची. कितीही झाला तरी हा शेवट हिंदू आहे, हा काफर आहे, हा कदाचित शिवाजी राजाला सामील होईल. दोघे एका जातीचे, हिंदू आहे, काफर आहे, काही फंद फितुरी करतील, दोघं नवीनच कपट करतील. तू एतबाराचा आहे, म्हणजे माझ्या विश्वासाचा आहे, म्हणून त्याच्याबरोबर पाठवलाय. शाही मसलतीला दगा होणार नाही याबद्दल तू खबरदार राहा. दिलेर खानाला औरंगजेबाचा आदेश आहे, मिर्झा राजावर लक्ष ठेव. म्हणजे जन्मच्या जन्म नवे पिढ्यानपिढ्या मुसलमानी सल्तनतीसाठी झिजवल्या तरी त्याच्यावर औरंगजेबाचा विश्वास नाही. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजाला हे कळतंय, हे लक्षात येतंय, लक्षात ठेवा. कारण शिवाजी महाराजांचं वर्तन किंवा बोलणं त्या अर्थाने अनेक ठिकाणी आहे. शिवाजी महाराज त्या पद्धतीने विचार करून वागतात सगळीकडे. औरंगजेबाचा कोणावरही विश्वास नाही. जे माणसं दुसऱ्याचा सतत विश्वासघात करतात ते दुसऱ्यावर कधी विश्वास ठेवत नाही. सगळा औरंगजेबाचा जन्म लोकांचा विश्वासघात करण्यात गेलेला आहे. सख्य भावाला बापाला ज्यांनी सोडलं नाही ते दुसऱ्याला काय सोडणार. स्वतःचा पोरगा तुरुंगात ठेवून मारला, त्याची 4 पोरं, 4 विश्वास नाही, दोघांनी बंडही केले त्याच्या विरुद्ध. अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला आला ना, पण बापाच्या भीतीने पळून गेला, इराणात पळून गेला, मध्ये रस्त्यात नेला. औरंगजेबाचा विश्वास कुणावरही नाही. ही माणसं नेहमी संशयानं वागतात, कपटी असतात. पण करायचं काय. याचं मिर्झा राजावर प्रेम नाही, पण मिर्झा राजाचं याच्यावर प्रेम आहे. प्रेम म्हणलं की सगळेच विषय संपतात. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं. यांचं एकतर्फी प्रेम आहे मिर्झा राजाचा औरंगजेबावर. लवकरच मिर्झा राजे बुराणपुरात दाखल झाले. बुराणपूर म्हणजे दक्षिणेत येण्याचा दरवाजा असं म्हटलं जातं. फार मोठं नगर आहे.
संभाजी महाराजांनी पुढे लुटलंय. बुऱ्हाणपुरात 17 पुऱ्या होत्या. पुऱ्या म्हणजे गावाच्या वेगळ्या वेगळ्या घातल्या. संभाजी महाराजांनी त्या सगळ्या लुटल्या. तारीख 19 जानेवारी 1665 या दिवशी मिर्झाराजे बुऱ्हाणपुरात आले. यावेळी त्यांच्या छावणीत स्वार आहेत 30,000. शहराच्या बाहेर छावणी पडली आहे. छावणीचा आकडा फुगत चालला, वाढत चालला. रोज त्यांना सामील व्हायला सांगितलेले लोक छावणीत येऊन राहत आहेत. छावणी वाढत चालली आहे. जास्तीत जास्त शत्रू आपल्याबरोबर एक करावेत म्हणून मिर्झाराजे आता प्रयत्नशील आहेत. त्या अर्थाने ते विचार करतायत. काय केलं त्यांनी? सगळे शत्रू शिवाजी महाराजांचे त्यांचा विचार केला आणि त्यांना पत्र पाठवली, गोंजाळायला सुरुवात केली, वकील पाठवले. कोण? विजापूरच्या आदिलशहाकडे माणसं पाठवली, गोव्याच्या पोर्तुगीजांकडे, जंजिऱ्याच्या सिद्धीकडे, रामनगर आणि जव्हारच्या कोळीराजांकडे, जावळीच्या मोऱ्यांच्याकडे. मोरे जरी मेले तरी भाऊबंद होते. तुमचं राज्य तुम्हाला मी परत संपादन करतो, तुम्ही आमच्याकडे या, हा त्याचा भाव. शिवाजीराजाला संपवायचं आहे, ते तुमचे शत्रू आहे, हाही त्यातला भाव. बेतलूरचे नाईक हे दक्षिणेतले लोक आहेत. पहा, बसवपट्टणमचे नाईक, नाईक म्हणजे तिथल्या भाषेत राजे, त्या गावातले, त्या राज्यात, त्या काय त्याचे काय शिवा असेल त्याचे. या सगळ्या शिवशत्रूला गोंजाराला सुरुवात केली. कुणाकडे वकील पाठवले, कुणाला पत्र दिली. फाजलखानालाही पत्र दिलं, त्याच्याकडेही माणूस पाठवला. मिर्झाराजांच्या छावणीत असलेले निकोलाव मनुची, काल तो सांगितला, इटलीचा होता तो, आणि त्याबरोबरच 2 फ्रेंच लोक होते. हे गोरे लोक आहेत. यांना मिर्झाराजांनी वकील म्हणून पाठवलं. फ्रान्सिस डी मेलो आणि डायगो डी मेलो हे 2, आणि निकोलाव मनुची हा 3रा, यांना वकील म्हणून पाठवलं. महाराजांचे हेर रायगडावर सतत बातम्या आणून देत आहेत, माहिती देत आहेत. महाराज बुऱ्हाणपुरावरून मिर्झाराजे निघालाय, मोठं अवजड शस्त्रसामुग्री, हत्ती, तोफखाना, दारूखाना आणि भरपूर धन घेऊन मिर्झाराजे निघालाय. यांच्याबरोबर प्रचंड फौज आहे. किती फौज आहे? 80,000च्या पुढे ती फौज गेली. आता वाढत चालली, रोज आकडा वाढतोय, रोज वेगळे वेगळे लोक येऊन मिळत आहेत. मिर्झाराजा 80,000 फौज आणि बरोबर दिलेर खान 5,000 पठाण घेऊन आता स्वराज्यात आलाय. यायला लागले, आले नाहीत अजून. आता मिर्झाराजे बुऱ्हाणपुरापासून स्वराज्याच्या पुढच्या भागाकडे येत आहेत. स्वराज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणतो. कुठे येत आहेत? औरंगाबादेकडे निघाले. आणखी एक लाट आता स्वराज्यावर यायला लागली. आतापर्यंत अनेक लाटा आल्या, वाऱ्याच्या वेगानं आल्या. वाऱ्याच्या वेगानं म्हणणे खूप गतीनं आल्या. महाराजांशी उलट्या लाटांनी झुंज केली. समुद्राशी झुंज करतात तसं लाटांशी महाराज झुंज करतायत. कधी विश्रांती नाही, स्वस्थता नाही, उसंत नाही. स्वराज्य स्थापनेचं व्रत सामान्य नाही. किती विलक्षण आहे पहा, फार अवघड आहे. अनेक लोकांचा जीवाचा खेळ करतोय आपण, पण आपल्या लोकांना त्याची कदर नाही, किंमत नाही. शिवाजीराजे काय करतायत माहित नाही, कुणाची मदत नाही. खडतर आहे, कोणतंही व्रत करणं फार खडतर आहे बरं. अहो, आता तुम्ही पंढरपुरात आहात, आपल्या विषयानं बोलतो वारकरी म्हणून. वारकरी होणं फार अवघड आहे, सोपं नाही. एक एकादशीचा उपवास केला म्हणजे वारकरी झाला असं नाही. गाव परगावी फिरताना एकादशीच्या दिवशी खायला मिळतंच, नाही मिळतं काही सांगता येत नाही. पण व्रत राखणं अवघड असतं, ते तेव्हा कळतं. नुसतं पंढरपूरला दर महिन्याच्या शुद्ध एकादशीने यायचंय म्हणलं ना तरी ते अवघड आहे. त्यात काय आहे, इष्टीत बसलं पंढरपुरात आलं म्हणायला सोपं आहे. म्हणायला सोपं आहे, इष्टीत बसलं आलं एवढं सोपं नाही. कुठंतरी गाव असं काही दुर्गम भागात असतं, तिथून 2 किलोमीटर चालत यावं लागतं. तेव्हा वाडी एखादी रिक्षा मिळते, तिथून एखाद्या एसटीच्या मिळण्याच्या ठिकाणी यावं लागतं. तिथं आलं तरी एसटी केव्हा येते माहीत नाही. बरं एसटी आली तर सगळेच पंढरपूरला निघाले. एसटीत जागा नाही, बसायला नाही, उभारायला मिळावं वाटलं तर उभारता येत नाही. तेही उभारून सीटा असतात.
दारापर्यंत लोक उभे असतात. 2 तास 3 तास कसं उभारून यायचं, पंढरपुरात केव्हा पोचायचं, इथं पोचल्यावर पुढं कुठं राहायचं, कुठं जायचं, फार अवघड आहे. खायचं काय, प्यायचं काय. हा, एकदा आलं की सगळं पुढचं निपतंय. फक्त एकच अवघड असतंय, सगळं होतं पुढचं, घरातून बाहेर पडणं अवघड असतं. एकदा घरातला उंबरगड बाहेर पडला की मग सगळं सोपं होतं. खरंच वारकरी होणं फार अवघड असतं. मी कालच या अर्थाने माहीत आहे नेहमीच, पण त्याचं प्रत्यंतरही पाहिजे. थोडं मराठवाड्याच्या भागात गेलो होतो कळंबला. येताना कळंबमध्ये एक एसटीची माणसं उभारली होती वाट पाहत, पंढरपूरला जायचंय म्हणून. पुढे येरमाळा गाव आहे, तिथं तेवढेच लोक होते. एसटीत कुठल्याच जागा नव्हती, ती भरूनच येत होती. मागे हिंगोली, वाशिम, अमरावती, अंबेजोगाई, परळी सगळ्या भरून येत होत्या. उभं राहायला जागा नाही. आता मी एका भागातलं सांगतोय, सगळ्या रस्त्यानं तसंच आहे. कुणी कोल्हापुराकडून येतंय, कुणी पुण्याकडून येतंय, कुणी अजून बेळगावकडून येतंय, कुणी कराडकडून येतंय, कुणी साताऱ्याकडून येतंय, कुणी गोव्यातून येतंय, कुणी विदर्भातून येतंय, कुणी खानदेशातून येतंय. सगळे एसट्या भरूनच आहे. आज एकादशी आहे, श्रावण महिन्याची शुद्ध. उभं राहायला जागा नाही. बरं, येरमाळ्यातनं पुढं आलो, लोक अशी अपेक्षा की पुढच्या गाडीत, पुढच्या जागेवरती, पुढच्या गावात वाहन मिळेल किंवा एसटी तिथपर्यंत जात नाही आहे, ती कुर्डुवाडीतून वळून पुण्याकडे जाते. मग कुर्डुवाडीत जाऊन थांबू. काही लोक तसंच लटकत उभारत पंढरपुरात जायसाठी म्हणून कुर्डुवाडीपर्यंत आले, कुर्डुवाडीत उतरले. कुर्डुवाडीत पुन्हा तेवढेच लोक. अवघड आहे. रात्री 11:30-12 पर्यंत लोक एसटीची वाट पाहत कुर्डुवाडीत उभे होते. कुर्डुवाडीतून ज्यादा गाड्या सुटल्यामुळं येत आहेत. थोडंसं आहे, कोणतंही व्रत अंगीकारणं सोपं नाही, कठीण आहे. भूक लागते, कोणाकोणाला चक्कर येते, एका दिवशी खायला नाही मिळालं तर अस्वस्थता येते, पित्त झडतं, पित्त वाढतं, अनेक गोष्टी होतात. एकादशी दिवशी चक्कर येते, खाल्लं पिल्लं नाही म्हणून. पण वारकरी निष्ठेनं पार पाडतात. नवीन लोक आहेत ना, शहरी आहेत ना, त्यांना भूक सहन होत नाही. आपल्याकडे अनेक लोक एकादशी निर्जळा करतात. बाबा बोधी निर्जळा एकादशी करायची, माहिती का? निर्जळा म्हणजे सकाळी एकदा देवाच्या तीर्थाचं पाणी पिलं की दुसऱ्या दिवशी एकादशी सोडताना परत काही नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही, खायचं प्यायचं नाही, काहीही करायचं नाही, अशी निर्जळा करायची. सकाळी एकादशी सोडायला लवकर बसायचं. द्वादशी दिवशी सकाळी एकादशी सोडली की परत त्या दिवशी रात्री जेवायचं नाही. दशमीलाही आज आपण तसंच करतोय, दशमीलाही एकदाच जेवायचं. अवघड आहे एकादशीचं व्रत अशा अर्थाने करणं. सगळ्याला जमत नाही, पण निष्ठावंत आहेत ते करतात. आपल्याकडे तसे खूप आहेत. शहरी लोकांना ते जमत नाही किंवा अन्य लोकांना ते जमत नाही. मला भूक लागते, वारंवार खावं लागतं. त्यामुळे मराठीत एक म्हण आहे, दिवसभर चरा पण एकादशी करा. एकादशी दुप्पट खाशी, इळम माळ चुलीपाशी, अशी दुसरी एक म्हण आहे. एकादशी म्हणायचं खायचं. व्रत करणं फार अवघड असतं. मग एकादशीला खायचं काय? शाबू खायचा, बगर खायची, बटाटा खायचा, रताळं खायचं. त्यातही परत खूप प्रकार करते. भाकरी करते, धपाटे करते, थालपीठ करते, साबुदाण्याचे वडे करते. बरोबर आठवते सगळं. आणि मग आमच्या माता भगिनी दिवसभर एकादशी आहे म्हणून नाही बाबा तुझी एकादशी आहे, दिवसभर त्याला काहीतरी करायसाठी थांबून ते दर 2 तासाला येते, काहीतरी द्या भूक लागली. निर्जळा एकादशीचा आरंभ जो आहे तो भीमापासून आहे, लक्षात ठेवा. ज्येष्ठ महिन्याची शुद्धातली पहिली एकादशी जी असते तिला निर्जळा एकादशी असंच नाव आहे. निर्जळाच म्हणतात तिला. तिला भीमाची एकादशी असं दुसरं नाव आहे. प्रत्येक एकादशीला नाव असतं बरं काय. तिला भीमाची आहे. भीमाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं एकादशीचं व्रत केल्याशिवाय काही कुठल्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही, त्याशिवाय धर्म साधत नाही. कोणताही उपवास व्रत वैकल्य करायचं असेल तर एकादशी केली तरच त्याचं पुण्य आहे. 16 सोमवार केले आणि एकादशी नाही केली, पुण्यप्राप्ती नाही. 16 सोमवारचं फळ पदरात पडत नाही. पांढरे बुधवार करतात, तांबडे गुरुवार करतात, शुक्रवार करतात, अनेक गोष्टी करतात लोक. ते संकष्टी करतात. कोणी काय करावं आपला विषय नाही. ज्याची त्याची भक्ती ज्याच्या त्याच्या हिशोबाने करावी. पण एकादशी केल्याशिवाय कोणत्याही व्रताला पूर्णता नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे एकादशी केलीच पाहिजे, करावीच लागते.
एकादशी केली तरच त्या सगळ्या व्रताची पूर्णता आहे, सिद्धता आहे. व्रत करणं तेवढं सोपं नाही. शिवाजी महाराजांचं स्वराज्य राखणं, स्वराज्य निर्माण करणं हे व्रत आहे आणि ते एक सगळ्यात कठीण आहे. कुणीही बरोबर नाही, कुणीही नाही म्हणजे नातेवाईक, पै, पाहुणे कोणीही बरोबर नाही. शिवाजी महाराजांचे 8 लग्न झाली, लक्षात ठेवा. 8 लग्नाचे 8ही सासरे सासऱ्यांचे कुटुंबीय शिवाजी महाराजांच्या बरोबर नाही. शिवाजी महाराजांच्या कन्या, जावई किंवा सोयरे, मुली करून घेतल्या त्यांच्या ज्याला व्याही म्हणतो ते स्वराज्यात नाही. शिवाजी महाराजांच्या बरोबर कोणीही नाही. काही ठराविक माणसं मोजली तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नातेवाईक कुणी नाही. सक्का भाऊ विरोधात एकूजीराजे परवा पाहिलं ना आपण, शिवाजी महाराजांच्या बरोबर नाही. शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडिक म्हणून होते, ते फक्त शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. एक जावई, बाकी सगळे शत्रू आहेत. दुसरे सोयराबाईचे भाऊ मोहिते, हंबीरराव मोहिते, ते शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. बाकी कुणीही फारसं बरोबर नाही. मामा विरोधात, आत्या नव्हती नाही तर आत्याही म्हणलं असते. शहाजीराजांना बहिणीचा उल्लेख नाही. जावई विरोधात, सगळे विरोधात, पाहुणे रावळे, तरी स्वराज्य रक्षणाचं काम, युवा निर्मितीचं काम शिवाजी महाराज करतात. व्रत आहे त्या अर्थाने करतात, कुणाची मदत नाही. स्वराज्य स्थापनेचं व्रत किती कठीण आहे. एका एकादशीच्या व्रतावरून त्याचा विचार करा, मग किती कठीण आहे ते लक्षात येते. तरी महाराजांची छाती टणक झाली आहे, ढालीसारखी टणक आहे. बरोबरचे लोक आहेत, तानाजी, नेताजी हे शिवाजी महाराजांच्या बरोबर आता सरावले. एका परिभाषेत ते निगरगठ्ठ झालेले आहे. आलेली प्रत्येक संकट त्यांनी परतून लावलेली आहे. प्रत्येक वेळी नवीन युक्ती, नवीन काहीतरी शक्कल आणि प्रत्येक वेळी समोरच्याचा पूर्ण पराभव. आता हे संकट कसं परतवायचं याचा विचार त्यांचाही चालू आहे. पण काळजी करायची, दचकायचं, बिचकायचं असली भानगड कोणाच्या मनात नाही. ते आता बंद पडलं सगळं. मागं लोक घाबरत होते. मुसलमानी अंमलदार आला की लोक घाबरायचे, ती लाथा झाडतच यायची. समोरच्या लोकांना लाथा घालत जायचे, घोड्याच्या पायाखाली चिरडायचे, मारायचे. आता ते सगळं बंद पडलं होतं. आता शिवाजी महाराजांचं राज्य, राज्यात यायचं तर त्या पद्धतीनं राहावं असंच होतं. काही काम असेल तरच यायचं, नाहीतर यायचं नाही. कुणाच्याही शेतात घोडा घालायचा, कुणाच्याही शेतात स्वार घालायचे, शेत उभं खाऊन टाकायचं, विषय नाही. आता रस्त्यावरचे, बांधावरचे लोक शेतातले आलेले असे परक्याचे घोडे असतील तर बांधावर धरत होते, हाकलून देत होते आणि त्याला राजसत्ता पोषक ठरत होती, कोणाला येऊ देत नव्हते. सगळं आता ते बंद पडलं होतं. मोगलांच्या फौजा बुऱ्हाणपुरावरून निघाले आहेत ना, येऊ द्या बघू. अजून स्वराज्यात यायला त्यांना खूप वेळ आहे. हे आजगरासारख्या सुस्त असतात, निवांत येतील. तोपर्यंत दुसरीकडे काही शिकार साधता येते का याचा विचार महाराज करायला लागेल. तोपर्यंत बघू अजून काय करता येते. पहा बरं महाराज कसे आहेत. मिर्झाराजी निघाली कळतंय, बुऱ्हाणपुरापर्यंत आले कळतंय, तिथून औरंगाबादला येणार आणि मग स्वराज्यात येणार. पाहू तोपर्यंत कसं काय करायचं, तोपर्यंत दुसरा काय करायचं त्याचा विचार करताय. किती दक्षता आहे, किती सावधता आहे, किती सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे, किंवा किती विचार आहे. आणि खरोखरच महाराज दुसऱ्या कामगिरीवर निघाले. पूर्वी त्यांनी ती नियोजित करून ठेवली होती, सगळी तयारी करून ठेवली होती, त्या पद्धतीने विचार चालू होता. मोगलाच्या फौजा वाऱ्याच्या वेगाने येत नाहीत, महाराजांच्या फौजा वाऱ्याच्या वेगाने येतात आणि वेगाने जातात. मोगलाच्या फौजा वेगाने येत नाहीत, मग कशा येतात? ते येतात म्हशीसारख्या डुलत डुलत. उपमा पण विशेष आहेत बरं का. रस्त्यावर म्हैस उभी असते, किती हाकला लवकर बाजूला जात नाही, तिच्या तालानच ती चालते, निवांत असतं. एसटीने हॉर्न वाजवला तरी म्हैस पुढे सरकत नाही. पंढरपूरला पूर्वी रेल्वे होती, म्हणजे अजूनही आहे, आता ती ब्रॉडगेज आहे. पूर्वी नॅरोगेज होती, लहानशी रेल्वे होती, त्याला देवाची गाडी म्हणायची. सुमारे 125 वर्षापूर्वी रेल्वे जी आली पंढरपुरात, देवाची गाडी म्हणायची.
आणि ती गाडी खूप सुस्त होती. तिला एकच कुर्डवाडी ते पंढरपूर आणि दुसरी मिरज ते पंढरपूर एवढाच भाग होता. हळू चालायची, पण सगळे लोक त्या गाडीनं पंढरपुरात रेल्वेने यायची. तिला देवाची गाडी नाव होती त्यामुळे. आणि ती रेल्वे म्हैस रुळावर दिसली की थांबायची, ते बोंगा वाजवायचा. आणि मग ती रेल्वेची म्हैस निघाली की त्या रेल्वेच्या इंजिन मधून उतरायचं, ते म्हशीला हाकलायचं, परत रेल्वे चालू व्हायची. मागची लोक म्हैस गाडी का थांबली, म्हैस आडवी आली, परत 2-5 मिनिटानं गाडी थांबायची, परत का थांबली, म्हैस आडवी आली. एक म्हणला किती म्हशी आहेत त्या रस्त्यावर, सारखं आडव्या येतात. अहो किती म्हशी नाहीत, ती पहिलीच म्हैस पुन्हा येऊन आडवी उभा केली. इतकी रेल्वे निवांत होती आणि इतकी ती म्हैसही निवांत आहे, सारखी सारखी आडवी येते निवांत. ते मोगलाच्या फौजा आहेत त्या म्हशीसारख्या डुलत डुलत निवांत येत. त्यांचं मराठ्यांसारखं काम नाही, मराठ्याचं काम विलक्षण आहे. वाऱ्याचा वेग मराठ्यांच्या फौजेला आहे, शिवाजी महाराजांच्या फौजेचा शिरस्ता आहे. विचार आज केला ना मग ती गुंग व्हायला काम होतं. फौजेत हत्ती बाळगायचे नाही, शिवाजी महाराजांचा पहिला नियम. हत्ती ठेवायचे नाही, हत्तीनं हालचाली मंद होतात. हत्ती असली की सगळं काम अडकून पडतं, जड होतं. हत्ती ठेवायची नाही. आणि दुसरा हत्तीचा दोष असा आहे की हत्तीवरती बसून जो या सगळ्या फौजेचं नियंत्रण करतो किंवा युद्ध चालवतो, सेनापती शक्यतो हत्तीवर बसतो ना. मग सगळ्या त्याच्यावर पुढे बसावं, सेनापतीने बसावं. मग सेनापती हत्तीवर बसला की समोरच्या शत्रूला तो बाणाने टिपायला सोपा जातो. लक्षात येतंय ना. त्याला एकदम हत्तीवरच्या माणसाला मारलं की सगळी फौज आपला वरचा कारभारी मेला, राजा मेला, मोरक्या मेला म्हणून हाताशुतीन पळून जाते. म्हणून हत्तीची बांधणी शिवाजी महाराजांनी ठेवली नाही. दुसरं, तोफखाना शिवाजी महाराजांनी कधीही आपल्या बरोबर बाळगला नाही, कारण ते जड काम आहे. ते वाऱ्याच्या वेगाने हालचालीला मर्यादा पडतात, बांधगड नाही. घोड्यावरची स्वारी, घोड्यावरच सगळं, खाणं पिणं सगळं घोड्यावर, झोपणं सुद्धा घोड्यावर. मराठी विलक्षण आहे. घोडं चालायला लागलं की त्याला ती मागे कैची लावायची, त्याच्यावर असं टिकून राहायचं, म्हणजे झोपलं. घोड्यावरच आपला गाशा म्हणजे रोज झोपायचं जे लागतं ते. आता वारकऱ्याला काही गाशा असतो का, म्हणजे गादी असते का, गाशाच म्हणायचं. पण त्याला झोपायला एक पोतं टाकलंही काम भागलं, घोंगडं टाकलंही काम भागलं. तसंच सगळं होतं, जास्त वस्तू लागत नाही. घोड्याला 2 बाजूला हरभऱ्याच्या पिशव्या बांधलेल्या असायच्या. हरभरे चरायला घोडं सोडायचं, त्याने खाल्लं ठीक, नाहीतर त्याला तोबरा म्हणून हरभरे भरून द्यायचे खायला. आणि स्वतःचे हरभरेच, मराठी हरभरेच खायचे. भाकरी कुठं मिळेल ती खाल्ली. मग भाकरीला काय असो नसो, काय याला म्हणायचे, तिखट असेल काय असेल. त्याच्या शिवाजी महाराजांच्या काळात मिरची नव्हती, नंतर आली मिरची आपल्याकडे, पोर्तुगालमधून मिरची आली आपल्याकडे. पण भाकरीला काय मिळेल ते सही, नाहीतर हरभरे रात्री मुठभर भिजत घालायचे आणि सकाळी खाऊन टाकायचे. भाकरी बरंही खायला चालतंय, कशावरही चालतंय असं होतं. लोणचं शक्यतो तेच असायचं, त्याच्यावरच सगळा दिवस काढायचा. संध्याकाळी भाताची खिचडी करायची, संपलं, बाकी काही नाही. कारण परदेशी लोकांनी लिहून ठेवलं या लोकांचं खाणं विलक्षण आहे. ते तांदूळ तुपात शिजवतात, बरोबर का, पाण्यात नाही, लोण्यात तुपात शिजवतात आणि तेच खातात. म्हणजे बस, बाकी काही खात नाही, अन्न एवढंच. ते भाकरी खातात नागलीची, तांदळाची, ज्वारीची. आपल्याकडे थोडं ज्वारी आहे, दुसऱ्या भागात अजून दुसरं काही असतं, बाजरी असते. काही भागात बाजरीची, काही भागात ज्वारीची, कोकणात तांदळाची, किंवा अजून काही भागात नागली म्हणून एक धान्य असतं, त्याची भाकरी खातात. नाचणी, नागली वेगळी, नाचणी वेगळी, दोन्ही वेगळं असतं ना. ती कोकणात असती, आपल्याकडे नाही आहे नागली. आहे का, तर त्याची भाकरी करून खातात. मका असली मक्याची खातात, फारसं काही लागत नाही. थोडक्या अन्नावर यांचं खरंच कमी अन्नावर चालतं बरं. सिंधी लोक किंवा राजस्थानी लोक, उत्तर भारतातले लोक, ते रेल्वे जर शेजारी असतात तर दिवसभर चढत असतात, सारखं चालू. मराठी माणसाची भानगड नाही. तुम्ही पहा, मराठी माणूस जास्त दिवसातनं सकाळी 1-2 भाकरी खाईल, 2 सुद्धा नाही, एकच खाते. सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, बस. म्हशीसारखं ढोलाची भानगड नाही. सिंधी माणूस जर रेल्वेत शेजारी बसला, अख्खं कंपार्ट 2 माणसं अडवून टाकते, सामानही ढिगाराभर. अनेक गोष्टी. राजस्थानी माणूस, जे काय राजस्थानी म्हणण्यापेक्षा मारवाडी जर असेल
तर त्याला ते सारखं दिवसभर खायला लागतं. थोडा वेळ गेला की चणे काढून खाईल, मग गेला की ते त्यातलं अजून काहीतरी जरा वेगळं काढेल, मग पाण्यात ती दुसरं घालून खाईल. थोडं तासाने गेले की भूक लागून खाकरा खाईल, जेवायला बसले की अजून दुसरंच खाईल. दर तासा दीड तासाला चालूच राहतं त्याचं खाणं. मराठी माणसाची तशी भानगड नसते. सकाळी एकदा झोपेतनं उठलं, आंघोळ झाली की भाकरी खाणार, शेतात जाऊन काम करणार, दुपारी सुट्टी करून 3 वाजता 2 वाजता परत एकदा खाणार, आणि रात्री घरी आले की आपलं तांदळाची पेज म्हणा किंवा ते काय खिचडी म्हणा. खिचडी महाराष्ट्राचं मुख्य अन्न आहे, भाकरी आणि खिचडी. जिथं जे पिकतं तिथं ते खावं. आपण पोळी खायला लागलो, हल्ली आरोग्य बिघडायला लागलं, लक्षात ठेवा. पाव खायला लागलो, आरोग्य बिघडायला लागलं. आपल्या भागात ते पिकत नाही, आपल्या भागात ते सोसत नाही. आपल्या हवेला जे सोसतं तेच आपल्या परिसरात पिकतं. त्या मुघलाच्या फौजा निघाल्या, त्या हळूहळू डुलत आता यायला लागलेल्या आहे. जेव्हा आयन चालू आहे का, महाराजांनी पूर्वीची योजना चालवली आहे. इकडं महाराजांचं मालवणमध्ये काम चालू आहे, सिंधुदुर्ग बांधकामाचं काम चाललेलं आहे. आणि त्याच मालवणच्या बंदरात महाराजांचं आरमार येऊन उभे राहिलं. आरमार म्हणजे समुद्रातली गलबत, जहाज, नौका, ते सगळं येऊन उभं राहिलं. शिड फुरफुरायला लागली, भगवे झेंडे त्याच्यावरचे वाऱ्यावर डोलायला लागले. अनेक लोक गलबतात येऊन तयार आहेत. महाराजांची ते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सगळं नियोजन करून महाराज आलेले, बोलवून ठेवले, या म्हणून सांगितलं होतं ना, त्याप्रमाणे थांबले. युद्ध नौका मोठ्या मोठ्या साखळदंडाने बांधून ठेवलेले आहे. आणि महाराज आता मालवणात आले आणि मालवणातून आरमारावर चढले, समुद्रातल्या नौकेवर चढले. ठरलेल्या ठिकाणाहून बातमी काढून आणायला हेर गेले होते. त्यांनी हेराने बातम्या आणून दिल्या होत्या. महाराजांच्या बरोबर सरखेल होते, आरमाराचा प्रमुख, ते बरोबर आहे. महाराज आता काय करणार, सरखेलांच्या आणि हेरांच्या बातम्याच्या हिशोबाने महाराजांनी स्वारीचा नकाशा आखलाय. कुठं जायचंय, महाराजांची आरमारी स्वारी. घोड्यावरून आतापर्यंत खूप झाल्या, पण समुद्रातून स्वारी, महाराजांचा विचार पहा. सगळ्या गोष्टी महाराज वापरून पाहतात, स्वतः आघाडीला असतात. समुद्रातून महाराज निघाले. कुठे निघाले, कसे निघाले, काय केलं, जालना नाही, जहाजातून. बसरू मालवणापासून दक्षिणेला कर्नाटकातलं गाव आहे. महाराजांनी तिकडे योजना आखली. काय करायचं, कसं करायचं, सगळं काही योजनाबद्ध काम आहे. योजनेप्रमाणे गलबत तयार आहे. कोणत्या मार्गाने जायचं, कुठं पोहोच सुद्धा तयार आहे. सगळं काही तयार आहे महाराजांचं. निष्ठावंत शूर सरदार बरोबर घेतले आणि महाराजांनी आरमारी स्वारीला आरंभ केला. बरोबर काय घेतलं महाराजांनी, बरोबर 6000 स्वार, 3 मोठी गलबत आणि 85 जहाजे, किंवा ज्याला 3 जहाज आणि 85 गलबत. गलबत लहान असतं आणि जहाज थोडं मोठं असतं. या हिशोबाने काय आहे, गलबताची जहाजाची जी संकल्पना आहे ती किती टनी आहे, 2 टनी. जसं ते आता ट्रक असतो का नाही आपला, किती टनाची वाहतूक करायची त्याच्यावर ट्रकचं गणित, त्याचे पाटे किंवा त्याची निर्मिती केलेली असते. तसं ही जी गलबतन जहाज आहे 2 टनी, 5 टनी, 10 टनी, 20 टनी, 50 टनी, या पद्धतीने त्याची बांधकामं केलेली असतात. त्याचा विस्तार तेवढा असतो. वर राहायला लोकांच्या जागा, खलाशी, आणि मग 5-6 दिवस जायचं तर ते 5-6 दिवसाची सामुग्री, किंवा महिनाभर जायचं तर महिन्याची सामुग्री, खाणं पिणं, प्यायचं पाणी. समुद्राचं पाणी प्यायला नाही ना उपयोग, ते सगळं तिथं ठेवलेलं असतं. त्या पद्धतीनं ही 3 मोठी जहाज आणि 85 गलबत आणि 6000 स्वार, म्हणजे एवढ्या जहाजात ते सगळे बसलेले आहेत. याचा विचार करा, 6000 लोक कशावर बसू शकतात, तेवढे साहित्य महाराजांनी बरोबर घेतले. फाल्गुनाची वद्य शुद्ध तृतीय आहे, तारीख 8 फेब्रुवारी 1685. आरमाराची शिड फुरफुरली, फुगली आणि तांडेलांनी नावा सोडले.
तांडेल म्हणजे जे नावा चालवतात त्यांना तांडेल म्हणतात. खलाशी हे निघाली, शिड टळून फुगली. आता सारखं मोटरीची वाहनं नव्हती तेव्हा. मोटरीची याचा अर्थ पाण्यातल्या सुद्धा ज्या नौका असतात त्या मोटरीवर चालतात, पेट्रोल घातली त्या गतीनं जातात. त्यावेळेस शिडाचं वाऱ्यात म्हणजे शिडात वारं किती भरतंय त्या गतीनं शिड चालतात आणि त्या वाऱ्याचा अंदाज घेऊन त्याला एक दिशा देऊन चालावं लागतं. कधी जायचं असेल तर थोडं कोकणात जाऊन पहा, समुद्रात जाऊन पहा. थोडं सोपं ठिकाण सांगतो. जंजिऱ्याच्या किल्ल्याला जायला शिडाच्या गलबतात बसायचं जायचं, मग कळते काय होते ते. साधारण 2 तास लागतो. जमिनीवरून गलबतात बसून जायला 2 तास लागतो. त्यात बसलं म्हणजे समुद्रात गेल्यावर काय होतंय ते कळतं. दोन्ही तिन्ही गोष्टी होतात. एक भीती वाटते, चारी अंगाला नुसतं पाणी दिसतं, काहीच नाही. आणि ते आपलं त्याच्यावर लाटेवर खालीवर होतं. त्याला वाऱ्याची दिशा, ते सरसर डोल काठ्यावर चढतात. तांडेल असतात ते, खलाशी असतात ते, आणि शिड मागं पुढं करतात, दिशा बदलतात. त्याचं अनेक गोष्टी वाऱ्याच्या गतीनं आणि वाऱ्याच्या दिशेनं ते बरोबर शिड चालवतात. शिडाचं त्या गणितानं चालतं. फार गणित कठीण आहे. आणि ते खालीवर करून माणसाला आपल्याला समुद्राची सवय नसते. सगळ्याची सवय नसते हो. गाडीत बसलं तर अनेकाला गाडी लागते ना, तसं समुद्र लागतो आणि उलट्या व्हायला लागते, पोटं ढवळून निघते. सोपं नाही ते. महाराज त्या अर्थाने निघाले. आता 6000 सगळे जमिनीवर फिरणारे, घोड्यावर फिरणारे. कोणाला काय झालं, कोणाला उलट्या झाल्या, कोणाला मळमळलं काय माहिती, पण झालं असावं. सगळ्याला सोसत नाही. समुद्रावर सगळ्याला सोसतं काय. आरमार फुगलं. शिड जशी फुगतात तसं सुकाणीची चाकं गरगरा फिरायला लागली. आणि आरमाराच्या सरदारांनी इशारत केली. नाखव्यांच्या दर्या कल्लोळात, ते नाखवे म्हणजे नावा चालवणारे, ते सारखा आवाज करत असतात. जेव्हा ते वल्ल मारतात तेव्हा खूप आवाज करतात, कारण ते एकमेकाला खुरूप देणं आवाजानं होत असतं. खुरूप द्यावा लागतो सारखा. दिंडीत टाळ घेऊन नाचताना किंवा करताना दिंडीत पकवाजा आणि टाकरचा जर सूर लागला तर दोघं एकमेकाला बरोबर सूर जसा देते तसं तोंडाला आवाज करतात. तसंच असतं हे. खुरूप वाढवण्याचं काम असतं. सिंधुदुर्गच्या कुशीतून आणि या नाखव्यांच्या कल्लोळातून आरमाराचे झेंडे फडकीत महाराजांची स्वारी निघाली. महाराजांची पहिलीच मोहीम, पहिली म्हणजे आधीचे अनेक झाल्या, समुद्राची पहिली मोहीम. कुठे? कुणीकडं? दक्षिणेकडं. कुठे? बेदनूर नायकाचं बसनू. गोमंतकाच्या दक्षिणेला म्हणजे गोव्याच्या दक्षिणेला कारवार होतं. कारवारच्या पुन्हा दक्षिणेला बसनूर होतं. कानडी लोक त्याला म्हणायचे बसरू, मराठी लोक म्हणतात बसनू, फिरंगी म्हणतात ब्रॅसलो, काही अजून गोरे लोक आहेत त्याला बर्कलूर म्हणतात, इंग्रज म्हणतात बार्सिलो. मूळ संस्कृत नाव आहे वसुपूर. वसुपूरचा अपभ्रंश झाला. शहर अतिशय श्रीमंत आहे. शहराचा बंदोबस्त नसल्यासारखाच आहे, म्हणजे दुसरी सूर आहे. महाराज बसनूर जिंकायला निघाले, लुटायला चालले. बसनूरची लूट करून नुसतं परत येण्याचा महाराजांचा विचार नाही. परतताना महाराज गोकर्णाला जाणार आहे. महाबळेश्वर गोकर्ण जे आहे माहिती आहे ना ठिकाण, तिथं जायचं आहे. तिथून दर्शन करून येणार आहे. तिथून अंकोला, कारवार आणि मग स्वराज्यात येणार. कारवारला पाणी करून येणार आहे. सर पाणी कापत आता ही सगळी गलबत, मोठ्या नौका, 3 मोठ्या नौका 85 लहान गलबत बाहेर पडली समुद्रातून. सरसर करीत नागाच्या पिल्लासारखं पाणी कापीत 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 पुढे चाललेले. धावतायत. वर आकाश आणि खाली समुद्र. जवळ भूमी नाही, काही दिसत नाही. मध्ये शिंपल्यात बसल्यासारखे महाराज, नावा म्हणजे शिंपले असल्यासारखं. आणि स्वारी निघाली कुठे? खाली खाली. रात्र झाली. रात्री तर काहीच कळत नाही. अंधार, सर्वदूर अंधार. केवळ या नौकात लावलेले जे कंदील आहेत त्याचाच उजेड. आणि ते कसे लावत असतील, त्या काळी काय व्यवस्था असतील तेवढीच गरज. एकमेकाला कळणं, जाणणं किंवा वरच्या
ग्रह ताऱ्यांवर आपली दिशा ठरवणं एवढंच त्यांच्या हातात, बाकी काही नाही. अवघ्या 2 घटकाच्या चंद्रिकेची साथ. शुद्धाची तृतीया म्हणजे चंद्र किती वेळ असतो? थोडाच वेळ असतो, फार नसतो. तोही कोरीचा, लहानसा. संगीताच्या उसळत्या पाण्याच्या लाटांचा आवाजावर महाराजांची स्वारी निघाली आहे. आणि इकडं लाखाची दौलत घेऊन बसनूर गाढ झोपेत आहे, अगदी शांत आहे, निवांत आहे. त्यांना स्वप्नातही नाही शिवाजीराजे इकडे येईल. आणि महाराज ते लुटायला निघाले. स्वराज्याची कितीतरी कामे पैशा वाचून अडून राहतात, ती पार पडण्यासाठी महाराज हे दिव्य करतात. दरवेळी लूट म्हणतोय मी, परक्याची असते ती लूट असते. परक्याची शक्ती क्षीण करण्यासाठी त्याच्यावर स्वारी करून त्यांची संपदा हिसकावून घेणं याला लूट म्हणायचं. ते शिवाजी महाराज करतात. परक्याची म्हणजे शक्ती क्षीण करण्याचं काम. जेव्हा भगवान गोपाळ कृष्ण, आता कृष्णाचा उत्सव यायचा आहे, त्यात तुम्ही ते ऐकाल. भगवान श्रीकृष्णाने घराघरात लोणी खाण्याचं जे केलं, आईला मागावं, आई देत नव्हती. ते कंसाला जाऊन विकत होते ना त्यावेळेस, लोणी नेऊन द्यायची त्याला. मग ते लोणी आम्हाला देत नाही, तुम्हाला टाक कंसाला लोणी. म्हणजे परका राजा पुष्ट होतो आणि आपले गोप किडमिडे राहतात, काड्यासारखे झाले. मग काय केलं पाहिजे? आपल्या गोपांना शक्ती आली पाहिजे, दुसऱ्याची शक्ती खर्ची झाली पाहिजे किंवा संपली पाहिजे. म्हणून गोकुळात भगवंतानी लूट केली. कंसाचं लोणी आपण खाल्लं, गोपांना दिलं. कंसाची शक्ती कमी व्हावी, आपली शक्ती वाढावी. शिवाजी महाराज तेच करतायत. कंसाची शक्ती कमी व्हावी, आपली शक्ती वाढावी, म्हणून लोकांना लुटतात. लोकांना याचा अर्थ परक्यांना. आदिलशाही लोक असतील, कुतुबशाही असतील, मोगल असतील, सिद्धी असतील, यांची गावं पैसे जिथं आहेत ते शिवाजी महाराज काढून आणतात. सामान्य रयतेला त्रास देत नाही, जे पैसेवाले त्यांनाच त्रास देतात. त्या अर्थाने शिवाजी महाराज बसनूरला निघाले. कितीतरी कामं स्वराज्यासाठी लुटून थांबून पण राहिलेली आहेत. तोफा वाचून सतत अडतंय. तोफाचा कारखाना काढायचा आहे महाराजांना. पहा बरं का, लोकांकडून विकत घेऊन मागायचं नाही, आपला कारखाना असला पाहिजे. स्वराज्य म्हणजे काय? लोकांवर अवलंबून नाही, आपल्यापाशी असलं पाहिजे. फिरंग्याकडून तोफा, बंदुका, उत्तम दारुगोळा विकत घ्यावा लागतोय, पण ते परावलंबी आहे. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी तोफाचा कारखाना काढला. पुरंदर किल्ल्यावर तोफांचा कारखाना होता महाराजांचा. कधी पुरंदरावर गेलो तर छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणून पाहता आला पाहिजे. तसं स्वराज्याचा तोफखान्याचा कारखाना इथं होता म्हणून पाहता आला पाहिजे. दुर्दैवानं आज पुरंदरावर कुठं कारखाना होता, कुठं तोफा ओतीत होते, कुठं त्या आतून पोकळ करीत होते, कड्या कशा जोडीत होते, काय करत होते, हे सांगणारी एकही खूण अस्तित्वात नाही. माहीत नाही. पण पुरंदरावर होतं हे मात्र पक्का. त्यामुळे याचा विचार त्या अर्थाने केला पाहिजे की पुरंदर म्हणजे असा आहे. आणि शिवाजी महाराज आणतात यासाठी, स्वराज्य राखायचं असेल तर प्रत्येकाच्या ठिकाणी राक्षणाला तोफा पाहिजेत, बंदुका पाहिजेत आणि बंदुका पैसे पाहिजेत. ते पैसे आणण्यासाठी शिवाजी महाराज बाहेर पडले. पुढे बसनूरला कसं गेले, काय केलं, याचा विचार आपण उद्या करू.